म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा विषय खूप मोठा आहे, परंतु आपण जेव्हा शिक्षक म्हणून आपल्या शाळांमध्ये काम करतो त्यावेळेला अगदी बालपणापासून तर 9वी 10वी सेकंडरी ज्युनियर कॉलेज पर्यंत शिकवत असताना आपण एका बाजूनी व्यक्तिमत्वच घडवत असतो आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा विचार जसा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकासाचा विचार आपल्याला करणं आवश्यक असतं, तसंच आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचाही विकास घडवणं ही आपली जबाबदारी असते। किंबहुना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या घडणीमध्ये आपला खूप चांगली भूमिका, आपला चांगला रोल असू शकतो। आणि म्हणून या संदर्भामध्ये बाभ बोरकरांची जी एक कविता आहे, जी व्यक्तिमत्व विकासाच्या माझ्या नेहमीच्या सादरीकरणामध्ये मी त्या कवितेचा समावेश करत असतो, त्या कवितेच्या अनुषंगाने काही विषय या ठिकाणी मांडावा असं बऱ्याच दिवसापासून चालू होतं। अर्थात अशा प्रकारच्या आजच्या आपल्या या सादरीकरणामध्ये हा साक्षेपानं सगळा विषय मांडणं, सविस्तरपणे मांडणं थोडं अवघड आहे, कारण वेळेच्या आपल्याला मर्यादा आहेत। किंवा पर्सनल टॉक मध्ये प्रत्यक्ष समोरासमोर असताना ज्या प्रकारचा डायलॉग होऊ शकतो तसा डायलॉग होण्याच्या काही मर्यादा अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रेझेंटेशन मध्ये असतात। तर हे सगळं गृहीत धरून जे काही एक 30 मिनिटं आपल्याला मिळणार आहेत, साधारणपणे 40-50 मिनिटं आपल्याला मिळू शकतील। तर या सगळ्या वेळेमध्ये आपल्याला या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीचा विचार करायचा आहे। तर ही बाभ बोरकरांची कविता बहुतेक आपल्या सगळ्यांना माहिती असेल। त्या कवितेच्या अंगाने व्यक्तिमत्व विकासाचा आपण विचार करणार असल्यामुळे ती कविता मी तुम्हाला एकदा फक्त सुरुवातीला वाचून दाखवतो आणि मग त्या कवितेच्या ओळींचा विचार, त्याचा अर्थ आणि त्याच्या अनुषंगाने व्यक्तिमत्व विकास असा विषय आपल्या समोर मांडण्याची कल्पना आहे। कविता खूप सुरेख आहे। कवितेचं नाव आहे लावण्य रेखा। बाभ बोरकरांनी लिहिलेली ही कविता आहे। मराठीच्या जे शिक्षिका आहेत त्यांना कदाचित माहिती असेल, आपल्या शाळांमध्ये अनेक वेळा बोलताना या कवितेचा मी उल्लेखही केला होता आणि मी असंही म्हटलं होतं की ही कविता शाळेच्या बाहेर खरं म्हणजे एका मोठ्या बोर्डवर लिहून ठेवली पाहिजे आणि कायमस्वरूपी मुलांच्या समोर ती राहील अशा प्रकारची योजना केली पाहिजे। इतकी सुंदर अशा प्रकारची कविता आहे। कविता अगोदर मी वाचून दाखवतो आणि नंतर मग आपण त्याचा विचार करूयात। देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे। पुढे जाऊन कवी असं म्हणतोय, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जगाच्या सांडिती चंद्रप्रभा। तिसऱ्या कडवात कवी असं म्हणतो, देखणे ते ओठ जीके, देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे, आणि त्यांच्या लाघवाने आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे। पुढे ते असं म्हणतायत, देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे। देखणे ती पाऊले, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती। पुढे असं म्हणतोय कवी, देखणे ते स्कंध, देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणी, लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया। शेवटच्या कडव्यात खूप सुंदर शेवट कवीने केलेला आहे। देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे। देखना देहांत तो, शेवटी कवी असं म्हणतोय, देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्त सा,
अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. या कवितेचा विचार केला तर मला असं वाटतं की बाभ बोरकरांनी व्यक्तिमत्व विकासाचा विचार करताना सगळे जे काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं दिलेली आहेत. त्याचबरोबर आपल्या शरीराचं संपूर्ण वर्णन त्यांनी केलेलं आहे. देहाचं वर्णन आणि देहाचं वर्णन करताना नुसतंच बाह्य स्वरूपाचं वर्णन न करता या बाह्य स्वरूपाला आतल्या बाजूनी अंतर्गतरित्या अंतस्थ बाजूनी कुठल्या गोष्टीची आपण त्याला म्हणू की जोड पाहिजे आहे, कुठल्या गोष्टीचा सपोर्ट पाहिजे आहे, याचं अतिशय सुंदर विवेचन बाभ बोरकरांनी केलेलं आहे. आपल्या सुरुवातीच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, सावळे वा गोरटे या मोल नाही फारसे. फार सुंदर अशा प्रकारच्या शब्दामध्ये त्यांनी हे मांडलंय. चेहऱ्यापासून त्यांनी सुरुवात केली आहे. कारण कुठलंही व्यक्तिमत्व, कुठलीही व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा आपण चेहऱ्यापासूनच त्याचा अंदाज घ्यायला सुरुवात करतो. त्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला चेहऱ्यामुळे होते आणि म्हणून चेहऱ्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपला चेहरा खूप बोलका असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून चेहऱ्यावरचे भाव, प्रामुख्याने डोळ्यामधले भाव, हे सगळे वाचल्यानंतर हे सगळे बघून त्या व्यक्तिमत्वाविषयीचा अंदाज आपण घेत असतो. आणि म्हणून त्यांनी सुंदर विवेचन करताना असं म्हटलंय की देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे. आपला चेहरा, देखणा चेहरा कोणता, त्याची व्याख्या त्यांनी केली आहे. ते असं म्हणतात की चेहरा गोरा आहे, दिसायला खूप स्मार्ट आहे, नाकी डोळी खूप चांगला आहे, म्हणजे देखणा. हे आपलं लौकिक अर्थाने त्याचं देखणे पण झालं. पण खऱ्या अर्थाने तो देखणा चेहरा कुठला हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर तो गोरटा आहे का सावळा आहे याला फारसं महत्व नाही. तो प्रांजळाचा आरसा आहे की नाही, म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्याच्या मनात असलेले जे काही भाव आहेत किंवा समोर जे काही दृश्य त्याला दिसतंय, समोर जी व्यक्ती त्याला भेटते आहे, याविषयीचे त्याच्या चेहऱ्यावर येणारे प्रांजळ भाव, ते किती प्रांजळ आहेत, ते किती संवेदनाशील आहेत, यावर त्या व्यक्तीच्या देखणे पण अवलंबून आहे. आणि म्हणून तो गोरा आहे की काळा आहे याला फारसं महत्व नाही. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखाद्या माणसाबद्दल की हा माणूस सावळा आहे, परंतु याचा चेहरा खूप बोलका आहे. अनेक वेळा आपण चित्रपट बघतो आणि चित्रपट बघत असताना सुद्धा जे नट नट्या आपल्या समोर येतात त्यातल्या सगळ्याच काही गोरे असतात असं नाही, काही सावळे नटही असतात, पण त्यांचे चेहरे खूप बोलके असतात. त्यांच्या चेहऱ्यावरून ती जी भूमिका करतात, जी भूमिका त्यांना करायची असते, जे भाव व्यक्त करायचे असतात, ते खूप चांगल्या पद्धतीने ते व्यक्त करतात. आणि म्हणून ते गोरे आहे की काळे आहे यापेक्षा ते अभिनय खूप चांगल्या पद्धतीने करतात, म्हणून ते आपल्याला आवडायला लागतात आणि म्हणून ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात. म्हणून अतिशय सुंदर चेहऱ्याची कल्पना, चेहऱ्याची व्याख्या बाबू बोरकरांनी केलेली आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की प्रांजळांचे आरसे तुमचे चेहरे असले पाहिजे. प्रांजळपणे त्या आरशामध्ये तुमच्या मनातले भाव किंवा तुम्ही ज्याबद्दल बोलता आहात, ज्याला तुम्ही भेटता आहात, ज्या प्रसंगामध्ये तुम्ही आहात, या प्रसंगाचे भाव तुमच्या समोर प्रांजळपणे आले पाहिजे. दुसऱ्या ओळीत ते असं म्हणतात, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा. डोळ्यांबद्दल त्यांनी बोललंय की डोळ्याचं देखणे पण हे कशावर आहे, डोळे मोठे आहेत, ते मत्स्य आकाराचे आहेत का ते चमकदार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बाह्य दृष्टीने झाल्या. परंतु तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा. पूर्ण जे काही विश्व आहे त्या विश्वाचा एक भाव ज्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला दिसतो, ते डोळे अधिक देखणे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओळीती दुःखे जगाच्या सांडिती नेत्रप्रभा. जगामध्ये दुःख आहे, ते दुःख त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. ते कारुण्य, ती परिस्थिती, एखाद्या परिस्थितीमध्ये जेव्हा ती परिस्थिती पाहिल्यानंतर ताबडतोब त्या चेहऱ्यावर
जसे भाव येतात तसे डोळ्यामधूनही ते भाव व्यक्त होतात. तर हे भाव व्यक्त करणारे जे डोळे आहेत ते चांगले डोळे आहेत. ते काळे आहे, ते निळे आहे, का ते कुठल्या आणखी वेगळ्या रंगाचे आहेत, ते आपण ज्याला म्हणू की वेगवेगळ्या प्रकारच्या कशा कोणत्या आकाराचे आहेत याला महत्व नाही. तर ते जगामध्ये असलेलं दुःख त्या डोळ्यात दिसतं की नाही, जगाच्या दुःखाशी हे आपण डोळे समरूप होतात की नाही, एकरूप होतात की नाही, यावर त्या डोळ्यांचं देखणे पण अवलंबून आहे, असं कवी म्हणतात. तिसरा जो त्यांचा पुढचं जे कडवं आहे ते आहे, देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे. मला असं वाटतं की हे जे कडवं आहे हे त्यांच्या कवितेतलं सगळ्यात महत्वाचं कडवं आहे. कारण कुठल्याही व्यक्तिमत्वाचं जसं बाह्यदर्शन हे पुरेसं नसतं, आंतरिक त्याच्या गोष्टी जी आहे, जेव्हा एखादा माणूस नुसता दिसतो त्यापेक्षाही तो कसा बोलतो यावर बऱ्याच वेळेला आपण त्याचं व्यक्तिमत्व हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून संपूर्ण कवितेचा मध्यवर्ती बिंदू आपण त्याला कम्युनिकेशन स्किल या विषयाबद्दल बोलताना त्यांनी या ठिकाणी ओठाचा संदर्भ दिलेला आहे. आणि ते असं म्हणतात की देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे. तेच ओठ देखणे असं त्यांचं म्हणणं आहे. ओठाचा रंग कसा आहे, ओठाची जाडी कशी आहे, ओठ एकंदर चेहऱ्याच्या प्रपोर्शन मध्ये कसे दिसतात, याला काही महत्व नाही, हे बाह्य स्वरूप आहे. परंतु खऱ्या अर्थाने ओठ कुठले देखणे, जे ओविती मुक्ता फळे आणि लाघवाने ज्यांच्या सत्य होते कोवळे. आपल्याला माहिती आहे की सत्य हे नेहमी बटबटीत असतं. सत्य नेहमी हे बोचणारं असतं, टोचणारं असतं. आपल्याविषयी कोणी एखादं सत्य गोष्ट सांगितली जी मला असं वाटतं की जी योग्य नाहीये बाहेरच्या दृष्टिकोनातून, आपल्याला कमीपणा आणणारी अशा प्रकारची सत्य गोष्ट आहे अशी जर आपल्याला कोणी सांगितली तर आपल्याला राग येतो. आणि म्हणून असं म्हणतात की खरं बोलला तर सख्या आईलाही राग येतो. तर असं जे सत्य आहे ते सत्य सुद्धा जे ओठ कोवळं करून सांगतात, त्यांच्या लाघवाने, ओठांच्या लाघवाने, ओठांच्या स्पर्शाने ओठांमधून बाहेर पडणारे शब्द खरे असले तरी ते कोवळे होतात, त्याला ते ओठ देखणे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की जे काही कोवळं असेल ते आपल्याला खूप आवडतं. उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांच्या समोर एक मोगऱ्याची फुलं असलेली परडी जर सगळ्यांच्या समोर आपण धरली, सगळ्यांना घ्या तुम्ही यातनं तुम्हाला जे हवं ते, काय फुलं हवी आहेत ती, तर काही जण त्यातल्या ती फुलं बाजूला सरून बारीक कळ्या आहेत का हे शोधतील आणि त्या मोगऱ्याच्या कळ्या घेण्याचा प्रयत्न करतील. आपण काकड्या खातो, आपल्याला माहितीये. हिरव्यागार काकड्यांची टोपली जर तुमच्या समोर ठेवली तर त्यामध्ये समजा काही पिवळ्या काकड्या असतील तर कोणी घेणार नाही, कोवळी काकडी घेतील. आणि म्हणून कोवळे पण जे आहे ते माणसाला आवडतं. आणि म्हणून कवी असं म्हणतो की ज्याच्या ओठातून सत्य बाहेर पडताना ते कोवळं होतं, त्याचा बटबटीतपणा राहत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी येतात, विद्यार्थिनी येतात, यातला एखादा विद्यार्थी कपडे घालून आला, नवीन कपडे, त्या दिवशी ज्या दिवशी शाळेला युनिफॉर्म घालायचं नाही असं चालेल असा एखादा दिवस तुम्ही निश्चित केलेला आहे, किंवा त्याचा वाढदिवस आहे. सर्वसाधारणपणे वाढदिवसाला आपण विद्यार्थ्यांना माफ करतो की तू तुला आवडीचे कपडे घालून ये. आणि तो विद्यार्थी कपडे घालून आलेला आहे आणि त्या मुलाला ते कपडे किंवा त्या मुलीला ते कपडे अजिबात चांगले दिसत नाहीये. त्या कपड्याचा रंग त्या मुलाच्या किंवा मुलीच्या व्यक्तिमत्वाला, त्या कपड्याचं जे काही पॅटर्न आहे, डिझाईन आहे, ते त्या मुलीच्या किंवा मुलाच्या कपड्याला अजिबात व्यक्तिमत्वाला शोभत नाहीये. हे आपल्याला कळतंय आणि हे सत्य आहे. तर हे आपण सांगणार कसे, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आपण त्याला जवळ बोलवणं आणि हे हे काय घालून आला तू आज, काय विचित्र दिसतोय सोंगासारखा, असं जर आपण त्याला म्हणालो तर त्याला राग येईल, त्याला बरं वाटणार नाही. पण त्याला तुम्ही बोलवून जर व्यवस्थित सांगितलं, हे जे तुमचं सत्य आहे हेच कोवळं करून सांगितलं, अरे वा तू आज नवे कपडे घालून आलास, छान आहेत नवे कपडे,
पण तू या रंगापेक्षा हा रंग जर निवडला असता तर अधिक चांगलं झालं असतं, किंवा यापेक्षा अधिक अशा प्रकारचे कपडे घातले असते तर तुला अधिक चांगले दिसले असते. असं जर त्याला समजावून सांगितलं तर निश्चितपणे त्याला बरं वाटेल. तुम्ही सांगताय ते सत्य आहे, यात काही शंका नाही. किंबहुना सत्य सांगण्यासाठीच तर आपण आहोत शिक्षक म्हणून. तिथं आपल्याला सत्य सांगायचंच काम करायचंय. चूक असेल तर चूक म्हणायचंय, बरोबर असेल तर बरोबर म्हणायचंय. पण चूक असेल तर चूक म्हणताना सुद्धा आपण ती कोळी करून सांगतो की नाही, ती योग्य पद्धतीने सांगतो की नाही, हे फार महत्वाचं आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये जे काही धडे घेतले, या धड्यांमध्ये नेहमी आम्ही कार्यकर्ता आणि कार्यपद्धती या विषयावर बोलत असताना असं म्हणायचो की कार्यकर्त्याची वर्तणूक कशी असली पाहिजे, कसं त्यांनी बोललं पाहिजे, कसं त्यांनी वागलं पाहिजे, याच्यावर चर्चा होत असे. आणि म्हणून बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या तुमच्या बरोबरच्या कार्यकर्त्यामध्ये एखादा दोष आहे असं तुम्हाला जाणवलं, हा विषय प्रामुख्याने आपण ज्या ग्रुपमध्ये शिक्षकांच्या काम करतो त्या ग्रुपशी संबंधित अशा प्रकारचा हा विषय आहे की तुमच्या बरोबर काम करणाऱ्या कोणामध्ये तरी एखादा दोष आहे हे तुम्हाला लक्षात येत आहे, हे खरं आहे, हे तुम्हाला जाणवलंय. मग तुम्ही हे सांगणार कसं? तर त्यावेळेला दिलेल्या धड्यांमध्ये असं म्हणायचंय की एखाद्याची चूक असेल तर ती व्हर्टिकली सांगितली पाहिजे. एखाद्याचा दोष लक्षात आला असेल आणि तो दोष दूर व्हावा, त्या दोषापासून आपण त्या व्यक्तीला मुक्त करावं. कारण बाकी व्यक्ती चांगली आहे, त्या दोषामुळे त्या व्यक्तीमध्ये तो दोष असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून ते प्रश्न निर्माण व्हायचे नसतील तर त्या व्यक्तीमधला तो दोष दूर झाला पाहिजे. म्हणून असं जर असेल तर असे दोष लक्षात आल्यानंतर आपण सांगितल्यामुळे कदाचित हे दोष दूर होणार नाहीत, कारण त्याला ते आवडणार नाही आपण सांगितलेलं. मग ते कसं सांगितलं पाहिजे? मग ते व्हर्टिकली सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीला सांगितलं की तुझ्यामध्ये हा दोष आहे, हा दूर करण्याची आवश्यकता आहे, तर त्याला ते पटेल. त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये रिस्पेक्ट असेल, त्याला ते पटेल, असं त्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ प्रिन्सिपलला सांगितलं पाहिजे, आणखीन कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे, त्याच्या चांगल्या मित्राला सांगितलं पाहिजे की जो चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल, मैत्रिणीला सांगितलं पाहिजे की जी चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल. कारण आपण केल्यानंतर ते होईलच असं नाही, पण योग्य माणसांनी केलं तर ते नक्की होईल. आणि म्हणून अशा प्रकारे जर कोणाचा दोष दिसेल तर तो व्हर्टिकली सांगितला पाहिजे. आणि एखाद्याचा गुण लक्षात आला तर मात्र हत्तीवरून साखर वाटली पाहिजे, खिरापत वाटली पाहिजे, पेढे वाटले पाहिजे. कारण मग तिथे कुठल्याही प्रकारचा आपण आपला संकोच ठेवता कामा नये. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा जर गुण लक्षात आला तो सगळ्यांपर्यंत हॉरिझॉन्टली पोहोचवला पाहिजे. परंतु जर एखाद्याचा दोष लक्षात आला तर कोणाला तरी बोलवून, तुला कळलं का, तुला समजलं का, ते त्याचं असं आहे, ते तिचं असं आहे, अशी चर्चा करणं योग्य नाही. अशी चर्चा करणं एकत्रित राहण्याच्या दृष्टीने, एकमेकांना सांभाळून घेण्याच्या दृष्टीने, टीमवर्क अधिक चांगल्या पद्धतीचं तयार करण्याच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून दोष हे नेहमी व्हर्टिकली सांगितले पाहिजेत आणि गुण हे नेहमी हॉरिझॉन्टली सांगितले पाहिजेत. अशा प्रकारचा इनडायरेक्ट मेसेज कवी या ठिकाणी देतो. आणि म्हणून तो म्हणतो की जे सत्य आहे ते कोवळं करून सांगा, ते अशा लाघवाने सांगा की बघा, जे आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलून समजावून सांगतात त्यांचं आपण ऐकतो, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आदर असतो. आणि तो आदर आपण किंवा ही चूक, माझी होणारी चूक मला योग्य पद्धतीने तुम्ही समजावून सांगितली. आणि अशा प्रकारचे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये नेहमी येत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की संपूर्ण कम्युनिकेशन स्किल जे आहे त्याचं मर्म या दोन ओळीमध्ये आहे. या झालेल्या आपल्या तीन कडवी आपण घेतली, यावर कोणाला काही जर बोलायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर बोलायला हरकत नाही. आपला स्पीकर अनम्यूट करा आणि बोलायला हरकत नाही. या संदर्भातलं कोणाला काही उदाहरण द्यायचं असेल, कोणाला काही त्याच्यात ऍड करायचं असेल तर सांगायला हरकत नाही. येस, हात वर करा म्हणजे मला कळेल कोणाला बोलायचं आहे.
कोणी बोलू इच्छित आहे? तर आता तरी हात वरती दिसत नाहीये आणि ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. शेवटचे 3 मिनिटं राहिलेत. पुन्हा सेशन आपल्याला कंटिन्यू करायला लागणार आहे. बर, हरकत नाही, चालेल. 3 मिनिटात पुढच्या 2 ओळी आपण घेऊयात. हो. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. हातांचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलंय की पुन्हा हात कसे असावेत, ते हात नाजूक आहेत, जाडे भरडे आहेत, कसे आहेत, याला काही महत्व नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या हातांना निर्मितीचे डोळे आहे, ज्या हातांना असं वाटतं की नेहमी मला मला मी काहीतरी नवीन केलं पाहिजे, मला काहीतरी नवीन करायचं आहे, आणि ह्या मनात येणाऱ्या कल्पना या हातांच्या माध्यमातून जे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला निर्मितीचे डोळे आहे, नवीन नवीन काहीतरी निर्माण करावं असं वाटतंय, ते हात अधिक चांगले. ज्या हातातून चांगलं काहीतरी घडतं ते हात अधिक चांगले. अशा प्रकारची मांडणी याच्यामधून केलेली आहे. आणि मंगलाने निर्मलेले गंधलाचे सोहळे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे मंगलाचे सोहळे असतात ज्याच्यामध्ये निर्मितीचा ध्यास असतो, आणि हा निर्मितीचा ध्यास हातांना आहे, ते हात अधिक चांगले असं कवीला म्हणायचंय. की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. या 2 ओळीबद्दल जरा अधिक स्पष्टीकरण देता आलं तर अधिक चांगलं होईल असं मॅडम म्हणत होत्या. या दृष्टिकोनातून असं म्हणता येईल की हात चांगले कोणते, तर ज्यांना निर्मितीचे डोहळे आहेत आणि मंगलाने गंधलेले. आता एखादी मंगल गोष्ट जेव्हा एका चांगल्या सुवासाने, जेव्हा आपण घरी एखादी पूजा करतो किंवा एखादं मंगल कार्य असतं, त्याच वेळेला एक चांगला जर गंध त्या ठिकाणी निर्माण झाला तर वातावरण अधिक प्रसन्न होतं. तर समजा तुमच्या मनातली कल्पना, जी निर्मिती करणारी कल्पना आहे, ती जर अतिशय मंगलमय कल्पना असेल, तर ती कल्पना या हातांच्या द्वारे जेव्हा प्रत्यक्षात येते, हातांचा स्पर्श जेव्हा त्यावेळेला होतो, त्यावेळेला त्या निर्मितीला एक सुंदर अशा प्रकारचा गंध यायला लागतो. उदाहरणार्थ, आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या विद्याप्रबोधिनीच्या एका विद्यार्थिनींनी आत्ता करोनाच्या काळामध्ये घरी भरपूर वेळ असल्यामुळे पेन्सिलनी काही रेखाचित्र काढली आहेत. लोकमान्य टिळकांचं रेखाचित्र काढलं आहे, आणखीन काही जणांची पेन्सिल स्केचेस आपण ज्याला म्हणू. तर आता हे तिने जे चांगलं काम केलेलं आहे, जेव्हा अधिक वेळ मिळाला तर लोकांना असं वाटतं वेळ कसा घालवायचा, असा मोठा प्रश्न असतो. पण असा प्रश्न निर्माण न होऊ देता तिने त्याचा चांगला उपयोग करून घेतला आणि सुंदर स्केचेस काढलेले आहेत. मला वाटतं त्या स्टाफवर आपण ते टाकलेली आहे स्केचेस. तर सीबीएसईची विद्यार्थिनी मला वाटतं 7वी मधली. तर हे जे झालेलं आहे, हे यालाच निर्मिती हात जे चांगले आहेत आणि ज्यांनी चांगली निर्मिती केली, तिच्या मनामध्ये असलेली कल्पना, जी मंगलमय कल्पना आहे, अशा प्रकारच्या निर्मितीची कल्पना, आणि ती प्रत्यक्षात आणल्यानंतर त्याची जी सुंदरता आहे, ते सुंदरतेचे सोहळे असं त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलंय. तर जर मंगलमय कल्पना अशा आपल्या मनामध्ये जर असेल, तर कुठलीही कल्पना जी प्रत्यक्षात आणण्याचं काम हात करतात, कल्पना मनामध्ये असते, कुठेतरी आपल्या मेंदूमध्ये असते, आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं काम जे हात करतात, त्यांना जर निर्मितीचे डोळे असले तर हे अधिक चांगल्या प्रकारचं हे काम करू शकतात. आणि त्याच्यातून येणारा सौंदर्याचा गंध जो असतो, सुंदरतेचा जो गंध असतो, तो खूप छान असतो, चांगला असतो. अशा प्रकारचं स्पष्टीकरण यामधून कवींना द्यायचंय, असं जे मला समजलंय. ते कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्याला आणखीन वेगळं स्पष्टीकरण याचं देता येऊ शकेल. पुढचे आपण ओळीकडे जाऊयात. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलायला हरकत नाही, अन्यथा आपण पुढच्या ओळीकडे जाऊयात. पुढची ओळ अशी आहे, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. त्यांनी असं म्हटलंय की कुणाचं जीवन, आपल्याला माहितीये की आपल्याला जीवन गौरव पुरस्कार दिला जातो बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच क्षेत्रांमध्ये काही व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.
आता हा जीवन गौरव पुरस्कार देणं म्हणजे काय, की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही उत्तम काम केलेलं आहे, सामाजिक ऋण फेडण्याचं काम केलं आहे, समाजासाठी केलेलं आहे, समाजाची दुःख जी आहे त्या दुःखांची तीव्रता कमी करण्यासाठी काही काम केलेलं, तर अशा व्यक्तींना किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, त्याच क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे, उदाहरणार्थ अभिनेता म्हणून त्यांनी काम केलेलं असेल, अभिनेत्री म्हणून काम केलेलं असेल, परंतु ते काम अत्यंत प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या सामाजिक गोष्टींचं भान राखून एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री करते, तेव्हा त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतो. एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा अशा प्रकारचं काम करतो तेव्हा त्यांना आपण त्या विषयातला जीवन गौरव पुरस्कार हा देत असतो. एखाद्या शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी त्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं काम केलं असेल तर त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतो. तर आता या संदर्भामध्ये यांनी असं म्हटलंय की अशी जीवने देखणी. कोणाचं जीवन देखणं असं म्हणायचं, जी तृप्तीची तीर्थोदके, की त्या जीवनामध्ये त्यांना सगळ्या प्रकारची आपण ज्याला म्हणू की कृतार्थता मिळालेली आहे. एखादं जीवन कृतार्थ कधी असू शकतं, जेव्हा ते समाजाच्या दृष्टीने, जसं वैयक्तिक कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, कुटुंबाच्या सर्व सभासदांच्या दृष्टिकोनातून त्या कुटुंब प्रमुखाचा असलेला जो काही रोल आहे, त्याची जी काही भूमिका आहे, किंवा त्या ठिकाणी आई म्हणून, वडील म्हणून जी काही भूमिका पार पाडणं आवश्यक आहे, भाऊ म्हणून, बहीण म्हणून जी काही भूमिका पार पाडणं आवश्यक आहे, ती अत्यंत उत्तम रीतीने पार पाडलेली आहे. आणि त्याचबरोबर सामाजिक ऋण आपण ज्याला म्हणतो, जीवन कृतार्थ आहे. बऱ्याच वेळेला अशा माणसांचा जेव्हा आपण ज्याला म्हणू की अंत येतो, त्यावेळेला अंताच्या वेळेला आपण असं म्हणत असतो की हा माणूस खूप कृतार्थ, ती अत्यंत कृतार्थपणे जगली आहे. तर ही तिची कृतार्थता आहे, हे म्हणजे एक तीर्थ आहे, तीर्थोदक आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आपण नेहमी तीर्थाचं पाणी घेतो, तीर्थ म्हणजे जे पवित्र आहे त्याला आपण तीर्थ म्हणतो, आणि उदक म्हणजे पाणी. तर ही तीर्थोदके, हे तीर्थ जे आहे, हे तीर्थोदक जी आहे, ही तृप्तीची तीर्थोदके असली पाहिजे. असं जीवन सगळ्या अर्थानं आपण ज्याला म्हणू की ते त्यांनी काम केलेलं आहे, आपली भूमिका बजावलेली, सगळ्या अर्थानं जे कृतार्थ आहे असं जीवन, त्याला त्यांनी देखणं जीवन असं म्हटलंय. त्यामुळे आपल्या जीवनाचा विचार करताना सुद्धा आपलं जीवन सुद्धा अशा प्रकारचं देखणं कसं होईल, सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली भूमिका अतिशय योग्य प्रकारची असेल. कुठल्याही पद्धतीने असं म्हटलं जातं की तुम्ही किती चांगलं काम केलंय, यापेक्षाही तुम्ही प्रश्न निर्माण नाही ना केले, तुम्ही प्रश्नाचा एक भाग नाही ना झालात, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून तुम्हीच प्रश्न निर्माण केले असतील किंवा प्रश्नाचा एक भाग तुम्ही झाला असाल, तर मग समाजाला, कुटुंबाला, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ऑर्गनायझेशनला, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. तर असं निर्माण किमान होणार नाही याचं जर तुम्ही काळजी घेतली, तर मग तुमचं जीवन हे खरंच देखणं आहे, तीर्थोदक आहे. आपल्याकडे अनेक अशा प्रकारची उदाहरणं सांगता येतील की जी तीर्थोदके आहे, की त्या त्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र असेल, खूप अशी उदाहरणं देता येतील की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला गाडून घेतलेलं आहे, आणि म्हणून त्यांची जीवन ही तीर्थोदक झालेली आहेत. ही जीवन देखणं असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं त्यांनी असं पुढच्या याच्यात म्हटलंय, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. त्या जीवनातून मिळणारा जो सगळ्यांना मिळणारा प्रकाश आहे, तो प्रकाश अतिशय शीतल आहे, चांदण्यासारखा शुभ्र आहे. असं शीतल आणि शुभ्र प्रकाश ज्यांच्या जीवनातून समाजाला, कुटुंबाला, जिथे काम करता आहेत त्या संस्थेला, ज्या क्षेत्रात काम करता आहेत त्या क्षेत्राला असा असा जो प्रकाश देणारी जीवन आहेत, ती खऱ्या अर्थाने देखणी जीवन आहेत, असं एक कवी या ठिकाणी म्हणतोय. या पुढचे शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत त्या आहेत, देखना देहांत जो सागरी सूर्यास्तसा. दोन ओळी राहिल्यात त्या मी अगोदर घेतो आणि नंतर मग शेवटच्या दोन ओळी घेतो. त्या दोन ओळी अशा आहेत, देखणे ते स्कंध, देखणे ते स्कंध ज्याये सूळ नेता स्वेच्छया.
खांदे आपण ज्याला म्हणतो, स्कंद, खांदे, ज्याच्यावर आपण संपूर्ण भार वाहतो. तर हे जे काही खांदे आहेत ते सुद्धा सुंदर आहेत. कुठले सुंदर खांदे आहेत? त्यांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, जे ज्या ये सूळ नेता स्वेच्छया, स्वतःचा सूळ सुद्धा ज्या खांद्याने स्वेच्छया वाहून नेलेला आहे. आता या ठिकाणी जो अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, स्वतःचा सूळ स्वतः स्वेच्छेने वाहून नेणं, याचा अर्थ आवाज येतो? हा, देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया. याच्यामध्ये अनेक या शब्द याच्यामध्ये जे आलेले आहेत ते प्रामुख्याने 2, 3 आणि 4 शब्द आहेत. बाकी त्या शब्दांना वाहून नेणारे अक्षर आहेत. देखणे, स्कंध, सूळ आणि स्वेच्छया, हे प्रमुख, हे 4 वाक्य आहेत, हे 4 शब्द आहेत. आणि या शब्दांच्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया, जे आपल्या स्वतःच्या खांद्यावर स्वतःचा सूळ वाहून नेतात. म्हणजेच आपलं काम करत असताना स्वतःला किती कष्ट होणार आहेत याचा विचार करत नाही. आज या करोनाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की जे डॉक्टर्स या करोना रुग्णांना त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी जे झुंजत आहेत, त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की कदाचित याचा संसर्ग जर आपल्याला झाला तर आपल्याला कुठली क्षमा नाहीये, आपल्याला मृत्यूकडेच जायचं आहे. परंतु या सगळ्याचा विचार न करता अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करता आहेत. आणि त्या अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की देखणे ते स्कंद जाये सूळ नेता स्वेच्छया, स्वतःच्या जीवन मरणाचा विचार न करता जे आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि कमिटमेंटनी काम करतात. कमिटमेंट किती असावी? प्रचंड कमिटमेंटनी काम करणारी माणसं आज आपल्याला या सगळ्या भागामध्ये दिसत आहेत. आज रस्त्यावर पोलीस काम करतायत, अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करतायत, डॉक्टर्स काम करतायत, नर्स काम करतायत, हे सगळेजण काम करतायत. परवा व्हॉट्सअपवर एका नर्सनी तिच्या संदर्भात जे काही अनुभव या करोनाच्या संदर्भामध्ये तिला आला याच्याबद्दल ती बोललेली आहे. ती म्हटले की त्यांनी या शब्द असे वापरलेत की आम्ही या ठिकाणी काम करणारे जे आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय, देखणे ते स्कंद, असा जो भार वाहून नेणारे स्कंद आहेत ते खऱ्या अर्थाने देखणे आहेत. लाभला आदेश प्राणी निश्चय पाळावा, जो आदेश आम्हाला दिलेला आहे, जी ऑर्डर आम्हाला मिळालेली, जे काम आम्हाला सांगितलेलं आहे, जे काम आम्हाला दिलेलं आहे, नेमून दिलेलं आहे, ते काम अत्यंत प्रामाणिकपणे, स्वेच्छेने आणि कमिटमेंटने, निष्ठेने आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आणि असं काम करणाऱ्याची जी स्कंद आहेत ते खऱ्या अर्थाने देखणे स्कंद आहेत, असं कवी या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर शेवटच्या 4 ओळींकडे आपण जातो आहोत, 2 ओळींकडे. देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्त जसा. आपण नेहमी अनेक ठिकाणी जेव्हा फिरायला जातो, साईट सीइंग करायला जातो, त्यावेळेला तिथे एक महत्वाचा भाग असतो की सनसेट पॉइंट आणि सनराईज पॉइंट. तर हा सनसेट पॉइंट बघायला आपण जातो. का जातो सनसेट पॉइंट बघायला? कारण तिथला सूर्यास्त जो असतो तो अत्यंत देखणा असतो, अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो सूर्यास्त असतो. आणि म्हणून इथं कवी असं म्हणतो, देखना देहांत. देहांत सुद्धा कसा असावा? तो जो सुंदर सूर्यास्त आपल्याला भासतोय ना, तसा आपला देहांत सुद्धा देखणा असला पाहिजे. देखना देहांत जो सागरी सूर्यास्ताचा, सागरामध्ये पाण्यामध्ये सूर्यास्त होताना जो आपल्याला अत्यंत सुंदर दिसतो असा आपला देहांत असला पाहिजे. आणि तो देहांत जो आपला असतो तो त्याला सूर्यास्ताची, का बरं त्यांनी सूर्यास्ताची कल्पना दिलेली आहे? त्याच्या पुढच्या ओळीमध्ये त्यांनी ती स्पष्ट केलंय, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. हा जरी देहांत तिथं होत असला तरी तो शेवटी त्या रात्र गर्भामध्ये, जी काही संध्याकाळ होते त्याच्यानंतर रात्र होते, या रात्रीच्या गर्भामध्ये अग्नीचा वारसा पेरून जाणारा हा देहांत असतो, हा सूर्यास्त असतो. आणि म्हणून आपला देहांत सुद्धा कोणाला तरी प्रेरणादायक ठरणारा असावा. कोणाला तरी आपल्या या कर्मामधून, आपण केलेल्या कामामधून, आपण केलेल्या कामाच्या प्रेरणेमधून प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यातून काहीतरी आपण करावं असं वाटलं पाहिजे. आपण दुसऱ्यांना असा काहीतरी वारसा देऊन गेलो पाहिजे. जसा अग्नीचा वारसा पेरून सूर्यास्त जातो
तसा अशा प्रकारच्या प्रेरणेचा वारसा, चांगल्या कामाचा वारसा, प्रामाणिकपणाचा वारसा, निष्ठेचा वारसा, असा वारसा देऊन त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आणि असा सूर्यास्त जो होतो, हा सूर्यास्त खऱ्या अर्थाने देखणा असतो. आणि हा देहाचा अंत सुद्धा अत्यंत अशाच प्रकारचा जर झाला की जो काहीतरी दुसऱ्याला देऊन गेलाय, समाजाला काहीतरी देऊन गेलाय. आणि म्हणून असं म्हटलं जातं की तुम्ही किती काळ जगता हे महत्वाचं नसतं, तुम्ही कसे जगता हे महत्वाचं असतं. आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आयुष्यामध्ये जे अनेक राष्ट्रपुरुष आपण बघितले आहेत किंवा येऊन गेलेले आहेत, आपल्या भारतामध्ये जन्म घेणारे अनेक राष्ट्रपुरुष आहेत, यांचा तुम्ही जर आयुष्याचा कालावधी बघितला तो अत्यंत कमी आहे. परंतु ते कसे जगले हे फार महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष जगले, परंतु जगले कसे? त्या स्वामी विवेकानंदांचं एवढे 150 वर्षानंतरही आज आपण नाव घेतोय. त्यांनी दिलेल्या कामाचा वारसा आपण अजूनही पुढे चालवतोय. त्यांचं तत्वज्ञान जीवनामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे असा प्रयत्न अजूनही आपण करतो. शिवाजी महाराज अवघे 51 वर्ष जगले, परंतु शिवाजी महाराजांचं जगणं म्हणजे देशाला आदर्श आहे. शिवाजी महाराजांनी काम केलेले जे आहे त्या कामाचं जर आपण त्याच्यावर निरूपण करायचं झालं, त्याचं वर्णन करायचं झालं तर ते जगाला आदर्श ठरेल असं म्हटलेलं आहे. जगातल्या अनेक मोठ्या माणसांनी आपलं कोट देताना असं म्हटलं की शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये जर जन्माला आले असते तर ते याच्याहूनही मोठे झाले असते. इतकं मोठं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि ते अवघं 51 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही किती जगता, किती काल जगता यापेक्षाही कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमचं जगणं तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या समाजाच्या, तुमच्या देशाच्या उपयोगी पडणार आहे की नाही, जी भूमिका तुम्ही मनापासून स्वीकारलेली आहे, ती भूमिका जी स्वीकारलेली आहे ती भूमिका किती महत्वाची आहे हे फार महत्वाचं आहे. आणि ही महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही जगता की नाही हे पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये परत एकदा मी मागची ओळ त्यामधून तुम्हाला रिपीट करतो. देखणे ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. याच्यामध्ये पावलांचं सुद्धा वर्णन करताना तिने असं म्हटलंय की कोणते पाव देखणे, पावलं देखणी जी नाजूक आहेत, ज्याची नखं चांगली आहेत, त्यांच्या नखाचा आकार चांगला आहे, ज्यांची बोट छान आहे, ती पावलं देखणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तीच पाऊले देखणी जी ध्यास पंथे चालती. देखणे ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखुती. कितीही प्रतिकूल काळ असू दे, परंतु त्यामध्ये सुद्धा न डगमगता स्वस्ती पद्मे रेखण्याचं काम जी पावलं करतात ती सुंदर पावलं आहेत, ती देखणी पावलं आहेत. वाळूतून तप्त वाळूतून जात असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये संकोच न बाळगता, कुठल्याही प्रकारचा त्रास होणारा जो आहे त्या त्रासाचा विचार न करता स्वस्ती पद्म म्हणजे आपले फुटप्रिंट्स ठेवून जातात. फुटप्रिंट्स हा शब्द आपल्याला अधिक जवळचा आहे, पटकन आपल्याला कळतो की अशा वाळूमधून जाताना सुद्धा आपल्या फुटप्रिंट्स ठेवून जाणारी माणसं आहेत की ज्या फुटप्रिंट्सना आपण फॉलो करावं, त्याच्यावरून आपल्याला रस्ता सापडतो, त्याच्यावरून आपल्याला दिशा मिळते. एखाद्या ठिकाणी रस्ता नसेल तर आपण पाऊलवाट शोधतो आणि त्या पाऊलवाटेने जातो. याचा अर्थ कोणीतरी या पाऊलवाटेने गेलेला आहे आणि त्याच्या फुटप्रिंट्स इथं आपल्याला दिसत आहेत. तो या दिशेने गेला म्हणजे हा मार्ग बरोबर असेल, आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल, आपल्याला योग्य दिशेने घेऊन जाईल, योग्य रस्त्याने घेऊन जाईल याची आपल्याला खात्री पटते. आणि म्हणून तीच पाऊले देखणी जी ध्यास पंथे चालती. ध्यास पंथे चालती हे सुद्धा महत्वाचं आहे. आयुष्यात कुठला तरी ध्यास घेऊन त्या मार्गाने चाललं पाहिजे. ध्यास नसलेलं आयुष्य म्हणजे कोरडं आयुष्य आहे खऱ्या अर्थानं, की त्याच्यासमोर काहीच ऑब्जेक्टिव्ह नाही, कुठल्याही प्रकारचा गोल नाही, कुठल्याही प्रकारचं मिशन नाही. असं जर आयुष्य असेल तर ते काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून काहीतरी ध्यास आयुष्यामध्ये असला पाहिजे, ज्याला म्हणतात रिझन ऑफ बिईंग. एक जपानी संकल्पना आहे आणि ती इकिगो नावाची जपानी कल्पना आहे. इकिगो, सॉरी इकिगाय, त्याच्या स्पेलिंग आहे IKIGAI. इकिगाय नावाची जपानी संकल्पना आहे. ही संकल्पना असे म्हणते की बिंग
रिझन फॉर बिईंग, तुमचं अस्तित्व कशासाठी आहे, तुम्ही जन्माला कशासाठी आलात, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून परवा सहज मस्का नावाचा एक चित्रपट बघत होतो. खूप सुंदर चित्रपट आहे. तुम्हालाही कधी बघायला मिळाला तर बघा. आधुनिक काळातल्या काही गोष्टी सोडून दिल्या त्याच्यातल्या, तर चित्रपट अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये ती जी छोटीशी हिरोईन आहे ती असं म्हणते की इकिगाय खूप महत्वाचं आहे. म्हणजे रिझन फॉर बिईंग, तुम्ही तुमचं अस्तित्व कशासाठी आहे, तुम्ही कशासाठी जन्माला आलात, तुम्हाला काय काम ईश्वराने नेमून दिलेलं आहे, तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग त्या जन्मामध्ये काम करत असताना तुम्ही सगळ्याच योग्य पद्धतीने समतोल राखला पाहिजे. समाजासाठी उपयोगी माझं माझं काम कसं असेल, इतरांसाठी उपयोगी कसं असेल, ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय त्या क्षेत्राशी उपयोगी किंवा त्या क्षेत्राला ललामभूत ठरेल अशा प्रकारचं माझं काम कसं असेल, असा विचार करणं म्हणजे इकिगाय, अशा प्रकारची जपानी संकल्पना आहे. तर या संकल्पनेचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून अशीच पाऊले देखणी असतात की जी ध्यास पंथाने चालतात आणि वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखतात. वाळवंटातून जाताना सुद्धा तप्त वाळवंट असतं, पायाला चटके बसत असतात, त्रास होत असतो, तरीही त्याच्यातून काहीतरी आदर्श दुसऱ्या समोर निर्माण करतात, काहीतरी चांगलं काम करून जातात. ही जी काही पाऊलं आहेत ती खऱ्या अर्थाने स्वस्ती पद्मे रेखणारी आहेत, ती खऱ्या अर्थाने देखणी पाऊलं आहेत, असं या कवीने म्हटलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा आढावा घेणारी, व्यक्तिमत्व विकासाला दिशा देणारी अशा प्रकारची ही कल्पना बाबू बोरकरांनी लावण्य रेखा या कवितेतून मांडलेली आहे.